छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले असून काही ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे। जिल्ह्यातील विविध नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये न्यायालयीन प्रकरणे, आक्षेप आणि प्रभाग रचनेशी संबंधित गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक पूर्णपणे पुढे ढकलण्यात आली आहे। शहरात सकाळपासूनच या संदर्भातील चर्चा सुरू होती। अखेर रात्री प्रशासनाकडून आदेश जारी झाल्यानंतर ही माहिती अधिकृतरित्या स्पष्ट झाली आहे। याशिवाय गंगापूर, पैठण आणि वैजापूर नगर परिषदेतील काही निवडक प्रभागासंदर्भात न्यायालयीन निकाल अद्याप प्रलंबित आहेत। संबंधित प्रकरणावर अंतिम निर्णय होईपर्यंत त्या प्रभागातील निवडणुका स्थगित ठेवण्यात आल्या आहेत। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार निवडणूक प्रक्रिया नियमबद्ध आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य राहावी यासाठी हा निर्णय अत्यावश्यक होता। दरम्यान ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे आक्षेप, कायदेशीर अडथळे अथवा न्यायालयीन बंधने नाहीत अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे। प्रशासनानुसार 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी अशी योजना कायम ठेवण्यात आली आहे। प्रशासनाने नागरिक, उमेदवार आणि सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रक्रियेसंदर्भात संयम ठेवण्याचे आवाहन केले असून संबंधित ठिकाणांची नवी निवडणूक तारीख लवकरच घोषित केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।